मग आपला पहिला तास आपण पुस्तक वाचनाचा घेतो की नाही? घेतो ना? कुठली वाचन कोपऱ्यामधली पुस्तकं घेता की नाही तुम्ही? पुस्तकं घेता आणि वाचता. मग ते वाचलेली पुस्तकं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे ना, काय वाचले काय नाही, त्यातून आपण काय शिकलो. मग तुमच्या लक्षात आहे का आज सकाळी वाचलेलं? कुणाच्या बरं लक्षात आहे की काय वाचले, काय नाव होतं पुस्तकाचं? कुणाकुणाच्या लक्षात आहे? हातवरी करा बरं, बघूया आपण कुणाकुणाच्या लक्षात आहे. चला, मगाशी 2 जणांनी सांगितलं होतं. आता कोण वेदांचा नंबर आलता काय? काकाचं. काका उभा राहा बरं. तू कोणतं पुस्तक वाचलं, लेखक कोण, काय नाव होतं, सगळं सांग. गच्चीवर होतं का? हा, गच्चीवर म्हणजे टेरेसवर म्हणजे स्लॅबवर आहे की नाही? हा, ती पतंग पाहून ताईकडे आली. ती म्हणली, तिने ताईजवळ हट्ट धरला, मला पतंग पाहिजे म्हणून. मीनूची आई देवळात गेले होते आणि तिचे बाबा बाहेर गेले होते. ताई म्हणाली, आपण दोघी पतंग बनवूया. मीनूने कागद आणि डिंका आणली. ताईने कात्री आणि काड्या आणल्या. दोघी पतंग बनवू लागल्या. मीनूने आणि ताईने पतंग बनवला आणि ती उंचीवर उडवायला गेले. गच्चीवर त्यांच्या शेजारी मीनूची मैत्रीण होती. मीनू जसा दोरा सोडेल तसा पतंग आकाशात उडत होता. हा, बरोबर आहे. मीनू जसा दोरा सोडेल तसा तसा पतंग आकाशात उडत होता. बघायचं, किती सुंदर सांगितलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. वेदांचं अभिनंदन करूया की त्यानं गोष्ट वाचली, सांगितली आणि त्याला कोणता शब्द चुकल्यासारखं वाटलं ना तुम्हाला? उंचीवर म्हणत होता का रे? मग त्याचा गच्ची म्हणजे टेरेस, म्हणजे आपण घर बांधतो त्याच्यावर उंचीवर जाऊन स्लॅबवर जायचं आणि पतंग उडवला. खूप चांगले. तू काय शिकला त्यातून? काय कळलं का तुला? शिकता आलं का? आपण आई घरी नसल्यावर कोणते काम करू नये, पण केले तर आपल्याला लागणे असे करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, त्याला कळलं की आपण आई घरी नसल्यावर असा नसता उद्योग, म्हणजे हाताला जखम, पायाला जखम किंवा आपल्याला इजा होईल असं काम करायचं नाही. आणि केलं तर जपून करायचं, सगळ्यांनी मिळून करायचं, काळजी घेऊन करायचं. खूप छान. बघ, हे आवडलं, मस्त. अभिनंदन करा बरं एकदा.